सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं सहकार्यानं हा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपण सर्व मंडळी या सोहळ्यासाठी आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्व भाविक भक्तांचं मी चिरंजीव प्रतिकवले आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पर्वकाळ महोत्सवाच्या निमित्तानं श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मोंगरेजी महाराजांच्या आशीर्वादानं तसेच ब्रह्मलीन स्वामी ब्रह्मलीन महाराजांच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य स्वामी रमेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सुरू होत असलेला आपला अखंड श्रीनाम सप्ताह आपण या सप्ताह पर्वकाळाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पादरीच्या हस्ते एकदा समाधीचं पूजन प्रतिमेचं पूजन ग्रंथाचं पूजन करून या कार्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला पाहिजे आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पुष्पैः पुष्पमालिकाम् अर्पयामि. पुष्पमालिकां प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. शिवलिंग थोडं खाली माता भगिनींना विनंती आहे बाबांनी येण्यासाठी थोडीशी जागा द्या. या भगवत भक्तीच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भगवंताप्रती प्रेम करुणा दया आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आपण आपल्या बाबांनी केलं. या बाबांनी प्रेरणेनं घालून दिलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातून कीर्तनाचा प्रवचनाचा लाभ आपण सर्व मंडळी घेणार आहोत. बाबांनी घालून दिलेल्या या प्रेरणेतून आपण हा सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत. आजचा या सोहळ्याचा पहिला दिवस आणि या ध्वजारोहणानं या सोहळ्याची आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कोपरगाव पेठ येथील परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचे आपण आपल्या आश्रमामध्ये झालेलं आहे. त्यांच्या हस्ते आपण ध्वजाचं पूजन करत आहोत. बाबाजींचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूज्य स्वामी गोवर्धनगिरीजी महाराज आणि परमपूज्य स्वामी कैलासनंदगिरीजी महाराज यांचंही आपण आपल्या आश्रमामध्ये झालेलं आहे. बाबाजी आपल्या दोघांचंही या ठिकाणी मी शिवाश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सकल पूजन प्रीत्यर्थं सप्ताह आरंभितं कर्मणां धर्मध्वजां पूजनञ्च करिष्ये. ओम महागणानन्दवा गणपतिको हवामहे प्रियानन्दवा प्रियपतिको हवामहे निधिनन्दवा निधिपतिको हवामहे. वसो मम आहमजानि गर्भदमा तुमजासि गर्भदं श्रीमन्महागणादि ध्वजाय नमः. चन्दनं वाङ्गन्धर्वाकनो स्वामिन्द्र स्वां बृहस्पति त्वामोकदे सोमो राजः विद्वान्यक्षवादमुच्यत. ओम माल्यादिनी सुगन्धिनी मालत्यादिनी वै प्रभो मयानिताति पूजातं पुष्पाणि प्रतिगृह्यतां ध्वजाय नमोर्वागन्धपुष्पै सम्पूज्य नानापरिमलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आश्रमातील भजमंडळाला विनंती आहे की त्यांनी इकडे प्रतिमेच्या बाजूला यायचं. पुष्पैः पुष्पमालिकाम् अर्पयामि. सकलगन्धपुष्पान्तरेण देवताभ्यो नमः. सकलगन्धपुष्पैः सम्पूज्य
मार्गे फलम अर्पयामि सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महाराज की जय महाराज की जय बाप्पा पदे हर हर महादेव कल्याण बाबा फिरले रे महाराज समर्पयामि प्रार्थना पुष्पैः पुष्पमाल्याम् अर्पयामि अरे पटका पान देवाय वाय सलाबाप्रमाणे सुरू होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह
श्री सद्गुरु जनार्दन स्वामी पावनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि ब्रह्मलीन स्वामी परमपूज्य पोपटगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच स्वामी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या निमित्तानं आपण सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। पुन्हा एक बार आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले कोपरगाव पेठ येथील मठाधिपती स्वामी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज तसेच परमपूज्य उंडे महाराज, परमपूज्य गोवर्धनगिरीजी महाराज आणि परमपूज्य कैलास नंदगिरीजी महाराज या सर्व साधू संतांचं वृंदांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये आपण त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करायचा आहे। स्वामी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांचं पूजन आपल्या आश्रमातील सेवेकरी संभाजी आजा कुऱ्हाडे यांनी करायचं आहे। यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि बाबाजींचं पूजन आपल्या हस्ते या ठिकाणी करायचं आहे। साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे आज आपल्या आश्रमामध्ये दिवाळीचं वातावरण तयार झालेलं आहे। कारण आज आपल्या आश्रमामध्ये साधू संतांचे आगमन आपल्या आश्रमामध्ये झालेलं आहे। या साधू संतांच्या या पवित्र आशीर्वादाने आपण हा सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत। आपल्या सर्वांचं सहकार्य तर असणारच आहे, परंतु आशीर्वाद आणि मार्गदर्शन बाबाजींचं आपल्याला आहे। म्हणून एकदा पुन्हा एकदा मी बाबाजींचे या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। त्यानंतर परमपूज्य उंडे महाराज यांचा पूजन रघुनाथ बाबा गवई यांनी करायचं आहे, पंढरीनाथ बाबा गवई यांनी करायचं आहे। परमपूज्य गोवर्धनगिरीजी महाराज यांचा पूजन चिमन गवळी यांनी करायचं आहे। त्यानंतर परमपूज्य स्वामी कैलास नंदगिरीजी महाराज यांचं पूजन श्री कचोदादा जगदरे यांनी करायचं आहे। त्यानंतर परमपूज्य स्वामी विकासगिरीजी महाराज यांचा पूजन बडीबुद्रुक गावचे सरपंच श्री प्रवीण निंबाळकर यांनी करायचं आहे। हरिभक्त परायण महाराज कासार यांचं पूजन नाना काका गवळे यांनी करायचं आहे। परमपूज्य स्वामी विकासगिरीजी महाराज यांचं पूजन आपल्या गावचे सरपंच प्रवीण निंबाळकर यांनी करत आहेत। आणि हरिभक्त परायण महाराज कासार यांचं पूजन नवनाथ तात्या चव्हाण हे करत आहेत। यानंतर मी मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व भक्त मंडळींना भगवत भक्तीचं बीज आमच्या या मनामध्ये रुजवण्यासाठी थोडंसं प्रवचन मार्गदर्शन आम्हाला करावं अशी मी बाबाजींना विनंती करतो।
हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज रमे यांचं पूजन श्री शिवाजी सावळे यांनी करायचं आहे. पंढरीनाथ महाराज करायला संग्राम अरे गुरुच कर गया. हा 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 आणि आजच्या या पूजनासाठी उपस्थित असलेले गुरु यांचंही पूजन श्री एकनाथ गवळे यांनी करायचं आहे. यानंतर व्यासपीठ चालक हरिभक्त परायण महाराज यांचंही पूजन आपल्या गावात येते. राजू मामा गवळे यांनी करायचं आहे. यानंतर मी परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराजांना विनंती करतो की आपण प्रवचनाला या ठिकाणी सुरुवात करावी. उपस्थित बंधू आज आदरणीय सालाबाप्रमाणे याही वर्षी या मंडळाने अर्थात पोपटगिरी महाराजांच्या प्रेरणेने सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने मोठ्या उत्साहामध्ये याही वर्षी मंडळाने हा आयोजन केला आहे. आत्ताच्या ठिकाणी समाधी मंदिराच्या मेन मुख्य त्या व्यासपीठावर आसनावर ब्रह्मवंदांच्या माध्यमातून पूजन झालं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी गणपती पूजन, वरुण पूजन, ध्वज पूजन, ध्वजारोहणाचा कार्यक्रम आता संपन्न झाला आहे. आत्ताच उपस्थित या ठिकाणी साधू संतांना आमंत्रित केलं आहे. परमपूज्य उंडे महाराज, परमपूज्य गोवर्धनगिरी महाराज, कैलासगिरी महाराज, विकासगिरी महाराज आणि आपल्या गावातील प्रसिद्ध सुप्रसिद्ध असलेले खंडनाथ भक्त, दत्तभक्त, परमपूज्य पंढरीनाथ महाराज, त्याचप्रमाणे कल्याण महाराज आणि या ठिकाणी ज्या माध्यमातून हा उत्सव महोत्सव शिवरात्री या पर्वावर आयोजित केला आहे. आणि त्याचा विशेष महत्व म्हणजे शिव लीला आणि ते अमृत आहे. अशा त्या शिव भगवंताच्या काही लीला त्या अमृताचं पठण करणार आहे हरिभक्त परायण लांडगी महाराज. या ठिकाणी मृदुंगाचार्य आहे, कारण त्याच्याशिवाय कीर्तनाला, भजनाला, पुण्याला शोभा येत नाही. असे ते खुरे महाराज हार्मोनियम वादक
रमेश महाराज आणि आता सूत्रसंचालन केलं आहे आणि हे प्रतीक महाराज धनंजय गवळी आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी तुम्ही करतात। विशेष करून महाराज हयात असताना तर कोणी करतात, परंतु त्यांच्या महानिर्वाणानंतरही तुम्ही मंडळ एकत्र येऊन आणि हा उत्सव करतात। या उत्सवाचा काही अनेक दिवसाची परंपरा आहे, तीच परंपरा त्यांनी घालून दिलेली आहे की तुम्ही पुढे चालवता त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद, सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करतो, सर्वांचा आदर करतो। कारण महाराजांनंतर बऱ्याच ठिकाणी महाराज गेल्यानंतर कोणी त्या ठिकाणी धजत नाही, कोणी काही कळत नाही, अनेक ठिकाणची अशी परिस्थिती आहे गंभीर, परंतु तुम्ही मंडळींनी चालवलेला वारसा, चालवलेला हा सत्कर्म, चालवलेले हे धर्म कार्य आपण या मंडळीने फार आग्रह केला, यावा लागेल ध्वजारोहणला, यावा लागेल, तब्येतही वही नाही आणि गेल्या मीटिंग पण आहे ट्रस्टची, त्या मी तिकडे बाहेर गेल्यामुळे ती मीटिंग स्थगित राहिली होती। मग ती मला आल्यावर त्यांनी ही 2 तारीख मला कळवली आणि 2 तारखेला आजची मीटिंग आहे, म्हणून आता मला जास्त या ठिकाणी बोलायला आता वेळही नाही, म्हणून आपण या ठिकाणी चांगलं काम करतात त्याबद्दल पुन्हा एक वार आपल्या सर्व भक्त मंडळाला धन्यवाद देतो, पूर्ण करतो। जय जनार्दन, जय जनार्दन। आता मला परवानगी द्या। खरं तर परमपूज्य स्वामी ब्रह्मलीन पोपटगिरीजी महाराज गेल्यानंतर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की अजून आजूबाजूला जे भाविक आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आपला कार्यक्रम संपलेला नाही, सगळ्यांनी या धर्म मंडपामध्ये या ठिकाणी येऊन बसायचं आहे। जी मंडळी रस्त्याला उभी आहे, रस्त्याच्या बाजूला उभी आहे, त्यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी अजून साधू संतांचं प्रवचन या ठिकाणी बाकी आहे, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। धन्यवाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज गोन तारिया सर्व मंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। धन्यवाद। आज या ठिकाणी भारताच्या दिव्य संत परंपरेतील एक अर्वाचीन महर्षी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन महान तपस्वी वंदनीय स्वामी पोपटगिरीजी महाराज आणि आत्ताच ज्यांच्या करकमलांद्वारे ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे, बाबांच्या समाधीचं पूजन झालेलं आहे, असे आदरणीय वंदनीय पूजनीय वैराग्य मूर्ती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज, आपल्या सर्वांवर कृपा आशीर्वाद देणारे आदरणीय राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, आपल्या जवळच मळेगाव थडी आश्रमाचे मठाधिपती कैलाश गिरीजी महाराज, मायगाव देवीतील विकास गिरीजी महाराज आणि आपल्या या बाबाजी हयात असतानापासून आणि बाबाजी जरी आपल्याला शरीरातून सोडून गेले परंतु सूक्ष्म रूपाने आपल्यामध्ये या ठिकाणी नक्कीच विराजमान आहेत। या समाधीच्या परिसरामध्ये, या समाधीच्या भूमीमध्ये किंवा या समाधीमध्ये प्रत्यक्ष पोपटगिरीजी महाराजांचं वास्तव्य आणि आशीर्वाद या ठिकाणी आहे। तेव्हापासून बाबांच्या धर्मकार्याची आणि या व्यासपीठाची या ठिकाणी व्यासपीठ झालं आदरणीय हरिभक्त परायण लांडगे महाराज आणि आपण सर्व भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी, आदरणीय बाबाजी गेल्यानंतर त्यांच्या वचनांवर
त्यांच्या चरणावर विश्वास ठेवून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह अविरतपणे पुढे प्रत्येक वर्षी या ठिकाणी चालू ठेवला। बाबांनी सांगितलं की बऱ्याच वेळा असं होतं की एखादा महात्मा असतो, काही परंपरा चालू होतात, काही संस्कृती त्या ठिकाणी चालू होते, परंतु ते महाराज आहेत तोपर्यंत चालतात आणि ते महाराज बाजूला गेले, गाव सोडून गेले अथवा शरीर सुटलं की ती परंपरा बंद होते। परंतु इथं मात्र तसं नाही। इथं बाबाजी जरी गेले तरी सूक्ष्म रूपाने, देह रूपाने आपल्यामध्ये त्या ठिकाणी नसले तरी सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला बाबाजी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये करायचे। तोष जोश या ठिकाणी आहे, ज्या तेवढी पवित्रता, तेवढी ऊर्जा आपल्यामध्ये पात्र झालेली आहे, त्या अर्थी पोपटगिरी बाबा आपल्यामध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरलं पाहिजे। कारण जेवढं आम्ही बघत होतो की जेवढं बाबा होते, जेवढा उत्साह होता अखंड हरिनाम सप्ताहाला, तेवढाच उत्साह आज या भक्त मंडळामध्ये आहे। याचा अर्थ बाबा आपल्यामध्ये आहे आणि हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। असं म्हटलं जातं, अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयांची संगती, मग मी कमळापती तुझ्या नामी। ते नामाने जर अखंड प्रीतीने जर देवाचं नाव घेतलं की नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी देवाची कृपा प्राप्त होती। परंतु अखंड नाम कसं घेतलं पाहिजे? देव, भक्त आणि नाम, देव आणि भक्त आणि नाम असं त्या ठिकाणी हा त्रिवेणी संगम अखंड हरिनामामध्ये असला पाहिजे। पहिला आहे देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे, दुसरं आहे देव भक्ताचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि तिसरं आहे नामाचं अधिष्ठान असलं पाहिजे। परंतु ते नाम घेत असताना त्या नामाचं महत्व कळलं पाहिजे। ज्या देवाचं नाव आपण घेतो आहे त्या देवाचं नाव आपल्याला कळलं पाहिजे। त्याच्यासाठी चौथीची स्थिती आहे, त्याला नामी असं म्हटलं जातं। देव, भक्त आणि नाम आणि नामी अशी जी चौथी स्थिती आहे, त्या नाम म्हणजे त्या देवाचं महत्व, संतांचं महत्व हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे आणि ते आपण आदरपूर्वक, प्रेमपूर्वक घेतलं पाहिजे। तस्याम सुरद पार्था भजता प्रीतीपूर्वक असं गीतेमध्ये सांगितलंय की ते प्रेमाने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। त्यानंतर जे प्रेम जिथं असतं, बाबाजी सांगतात जिथं प्रेम असतं तिथं तक्रार नसती, परंतु इथं तर असं सांगितलंय पै प्रेमाची वार्ता, जे अनुवादित पांडुसुता त्याची मानू परमदेवता आपणाची, जे अनुवादन केले जाते ते प्रेमाने केले जावं। आणि याचं तर असं म्हटलंय की परितयापाशी पांडवा मी हरपलोगा, येथं नाम घोष बरवा करते माझं। जिथं नामाचा घोष केला जातो तिथं देव त्या ठिकाणी प्राप्त होतो। म्हणून म्हटलं जातं देव तया जवळ असे पापनासे दर्शने, ज्याच्या नुसतं देव जवळ आहे त्याच्या दर्शनाने आपलं पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली। या भेटी हरिदासांची जी पाप ताप दैन्य आहे ते उठून जातं। आणि इथं तर मात्र बाबांचा कृपा आशीर्वाद आहे, पोपटगिरी बाबांचा कृपा आशीर्वाद आहे आणि इथं पाप ताप दैन्य जे आहे आपलं ते सगळं त्या ठिकाणी धुवून जाणार आहे। जे आदिभौतिक, आदि आध्यात्मिक आणि आदिदैवी हे जे तीन ताप आहेत त्यांची बोळवण आपल्याला या ठिकाणी होणार आहे। म्हणून त्रिविध तापाची झाली बोळवण देखील या चरण वैष्णवांची, त्या संतांचं, त्या शिवभक्तांचं जर आपण चरण बघितलं तर ते आपण निघून जातं। म्हणून अखंड हरिनाम जपत असताना, अखंड हरिनाम त्या ठिकाणी करत असताना त्याच्यावर, त्या नामावर किती प्रीती आहे, किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी त्याचा भाव, त्याच्यावर नामाचं महत्व असणं हे महत्वाचं आहे। महाराष्ट्र हा समृद्धीशाली आहे, इथं अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी होतात। दुसऱ्या राज्यांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह नाही, तिथं यज्ञ आहे, गोशाळा आहे, कथा आहे, तेवढंच फक्त तिकडं। परंतु आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये एक मात्र असं आहे की या संतांचा, वारकरी संप्रदायातील संतांचा मोठा उपकार आहे आपल्यावर की अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला या ठिकाणी आणून ठेवले आणि ह्या परंपरा चालू केल्या। याच्यातून हजारो लाखो समाजसेवक, हजारो पिढ्या, हजारो लोक घडवण्याचं शक्ती सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असतं। म्हणून आपण या अखंड हरिनाम सप्ताहाने संस्कृतीचं वर्धन होतं असं म्हटलं जातं, धर्माचं रक्षण होतं, संस्कृतीचं वर्धन होतं, लोकांच्या विचारांचं त्या ठिकाणी परिवर्तन होतं। असे अनेक पैलू त्याच्यामध्ये त्या एका अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आहे। किंबहुना नव्हे, एक अखंड हरिनाम सप्ताह झाला की त्या गावाची एक शांती होती असं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलं। म्हणजे आपण घर बांधल्यानंतर घराची सुंदरीपाठी काय करतो? शांती करतो, परंतु ती फक्त घराची शांती
शांती झाली, पण गावाची शांती कोणी करायची? तर गावाची शांती जर करायची असेल तर अखंड हरिनाम सप्ताह त्या गावामध्ये झाला पाहिजे. यज्ञ वगैरे हे खूप किचकट, यज्ञात भवंती पर्जन्य यज्ञ कर्म समद्भवा, ते यज्ञ करणं वगैरे हे अतिशय किचकट पद्धत आहे. पण त्याच्यापैकी आपल्याला या ठिकाणी देवाचं स्मरण चिंतन घडणं म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी मंत्राचा जप आहे, भगवान शंकराच्या नावाचा जप आहे आणि तो आपण दररोज नित्य नेमाने या ठिकाणी करणार आहोत. शिवलीलामृताचं पारायण आहे. आदरणीय व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण लांडगे महाराज या ठिकाणी आहे आणि त्यांनी या ठिकाणी या आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने या अखंड हरिनाम सप्ताहाला तनाने मनाने धनाने या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आजपासून तर 8व्या दिवसापर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत 2 तारीख ते 8 तारखेपर्यंत जे जे कीर्तनकार आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत त्या सर्वांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन या ठिकाणी करूया. पुनश्च उपस्थित असलेले सर्व संत महात्मे यांनाही वंदन या ठिकाणी करूया. व्यासपीठ चालक यांनाही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण जे भक्त मंडळ आहे, संयोजक आहे, आयोजक आहे, नियोजक आहे, कारण वास्तविक पाहता एखाद्या कार्यक्रमाचं संयोजक आयोजक होणं आणि कार्यक्रम करणं हे आताच्या काळामध्ये खूप मोठं अवघड आहे. शिवाय त्याच्यासाठी धनाची विशेष अपेक्षा असते, कारण धन असलं तरच हे सगळं काही होऊ शकतं. म्हणून आपण मोठ्या संख्येने तनाने मनाने धनाने या ठिकाणी उपस्थित राहू हीच आपण या ठिकाणी विनंती करतो. आणि यानंतर आदरणीय पूजनीय उंडी महाराज राघवेश्वरानंदगिरीजी महाराज आपल्या अंबारी आश्रमामध्ये तिथं जर आपण गेलं तर जणू स्वर्गच खाली उतरवलेला आहे त्यांनी, असा भास आपण त्या ठिकाणी होतो. इतकं पवित्र वातावरण त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचे महंत स्वामी राघवेश्वरानंदगिरीजी महाराज या ठिकाणी 2 मिनिटं आपल्याला आशीर्वचन देतील. धन्यवाद. परमपूज्य स्वामी दीनानाथनंदगिरीजी महाराज यांचं आगमन आपल्या आश्रमामध्ये झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बाबांसाठी एक खुर्ची आणा. बाबांचं पूजन आपण या आश्रमाच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. तोपर्यंत मी उंडे महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू. या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांना वंदन करू. उपस्थित असणारे सर्व साधू संतांना ओम नमो नारायण जय हरी. भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी, आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी असतो. आमचे शिवभक्त पोपटगिरी बाबांनी ही परंपरा काढून दिलेली आहे. नवीन नवीन त्यांची ही तपभूमी आहे. या तपभूमीचा सुगंध आजही दरवळतो, उद्याही दरवळेल आणि चंद्र सजे तोपर्यंत हा सुगंध दरवळत राहील. याला कारण आपण सर्वजण साक्षीदार आहोत. बाबांवर सर्वजण प्रेम करणारे आहोत. बाबांचा कार्यक्रम चांगला व्हावं हे सगळ्यांच्याच मनामध्ये आहे आणि सगळ्यांच्या मनात आहे म्हणूनच आपण इथे आलेलो आहोत. तेव्हा बाबांचं काही सांगायची जास्त गरज नाही. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. जगाच्या कल्याणासाठी हे धर्मकार्य काढलेलं आहे. जे परंपरा चालत आलेली आहे त्याला भीती नाही आणि म्हणून त्या कार्यक्रमासाठी अनेक संत इथे उपस्थित आहे. जगद्गुरू जनार्दन बाबांच्या रूपामध्ये रमेशगिरी बाबांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले, कौतुक केलं आणि कौतुक होईल असंच काम आपण करावं बरं का. म्हणून पहिलं प्रथम बाबाजींच्या कार्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाग्यवंतांचं आमच्या पोपटगिरी बाबांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. जरा टाळी वाजवून बाबांच्या वतीनं, कारण हे कार्य चालवणं काही सोपं नाही, पण सद्गुरूंची कृपा आहे.
आणि हे कार्य असं वाढत राहावं यासाठी आपण सर्वांनी योगदान करावं. कारण सद्गुरूंची पुण्यतिथी आपल्यासाठी एक महापर्वणी आहे. नुसती पर्वणी नाही, महापर्वणी आहे. कुंभात जायची गरज नाही आपल्याला. सर्व काही येतं या समाधीवरच बाबांचं आहे. कारण इथं जनार्दन बाबांची पूर्ण आशीर्वाद आहे, साईबाबांची कृपा आहे. आणि आपल्या परिसरासाठी धर्माचं एक महान स्थान आहे. म्हणून आपल्या सर्वांकडून पुन्हा एकदा बाबांचं मंदिर सुंदर झालं. ज्यांनी ज्यांनी या मंदिरासाठी योगदान दिलं त्यांचंही जरा टाळी वाजवून आपण अभिनंदन करू, धन्यवाद देऊ. भविष्यामध्ये पैसे तर आपल्याकडे खूप येते, खूप मोठे मोठे कार्यक्रम पण होतील. पण बाबाजींची मूर्ती सुंदर असली पाहिजे. जनार्दन बाबांची मूर्ती अति सुंदर असली पाहिजे. आल्यानंतर प्रत्येकाचं मन असं वेधून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज बाबांकडे प्रार्थना करू, लवकरच लवकर बाबांची आणि पोपटगिरी बाबांची मूर्ती लवकर यावं. आणि तो कार्यक्रम प्राणप्रतिष्ठेचा भव्य आणि दिव्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये भव्यता आणि दिव्यता ही सगळी भगवान परम जनार्दन बाबांनी पूर्ण करावी अशी बाबाजींकडे प्रार्थना करतो. आणि मूर्तीसाठी आपण या 4-2 जण म्हणजे आपण त्या जयपूरला त्याचा संपर्क करू. आता आमच्या संपर्काच्या माध्यमातून आम्ही थोडं आयडिया घेतली. 3.5 फुटाची मूर्ती 2.25 लाखापर्यंत बसते. व्हिएतनामचा तो दगड आहे, मार्बल पेक्षा उंच प्रतीचा आहे. मार्बलची मूर्ती 70-80 हजारापर्यंत बसेल, तेवढ्या उंचीची. पण तीच व्हिएतनाम जो काही दगड आहे ती 2.25 लाखापर्यंत. अजून त्याच्यापेक्षा चांगला दगड आहे ती 5 लाखापर्यंत बसेल. तर आपल्याला एवढं उंच नाही जायचं, पण कमीत कमी ती 2.25 लाखाचे तरी आपण त्याचं नियोजन करावं. आणि सगळ्यांनी आपापल्या पर्यायाने ते योगदान करून सुंदर असं त्या मूर्तीचं नियोजन करून काम दमनी होईल. पण कार्यक्रम भव्य दिव्य असावं. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथे एक वेगळी ऊर्जा मिळाली पाहिजे, एक वेगळा पावर मिळाला पाहिजे. असेच भगवान भोलेनाथांकडे बाबांकडे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन आयोजन करणाऱ्या ह्या भाग्यवंतांना धन्यवाद देतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद बाबा. यानंतर श्री जयरामदादा गडाख यांचा पूजन आपलं श्री काकासाहेब गवळी यांनी करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूज्य स्वामी दीनानाथ महाराज यांचंही पूजन श्री रामदास चव्हाण यांनी करायचं आहे. यानंतर मी राघवेश्वर देवस्थानाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी कैलास नंदगिरीजी महाराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमौलीच्या कृपेने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या कोळगाव मडीमध्ये परमपूजनीय ब्रह्मलीन स्वामी पोपटगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि त्यांच्या समाधी स्थानाने पवित्र पावन झालेल्या व परमपूज्य गुरुवर्य मठाधिपती स्वामी रमेशगिरीजी बाबा यांच्याही मार्गदर्शनाने आशीर्वादाने व उपस्थित सर्व साधू संतांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने बऱ्याच दिवसापासून पोपटगिरी बाबा असताना या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन करत होते. तीच परंपरा आपण सर्वांनी, सर्व भाविक भक्तांनी, सर्व ग्रामस्थांनी व त्यांच्या सर्व शिष्य मंडळांनी न खंड पडता जसं अखंड हरिनाम सप्ताह आहे तसं न खंड पडता बाबाजी गेलेले आहे. शरीर रूपाने गेलेले आहे, परंतु ज्योती रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते विराजमान आहे.
म्हणून अशा पोपटगिरी बाबांच्या या जी काही संकल्पना आहे, जी काही आपल्याला धर्मकार्याची जी पताका त्यांनी आपल्याला हातात दिलेली आहे, ती पताका आपण सर्वजण प्रत्येकजण आपापल्या योग्यतेप्रमाणे पार पाडित आहे. कारण ज्याप्रमाणे सद्गुरू आपल्याला आदेश देतात, आपले वडील आपल्याला आदेश देतात, ते काम करायला लावतात, तसं प्रत्येकजण भगवंत आपल्याला ती जबाबदारी देऊन, आता आपल्याला वाटत असेल की बाबा नाहीये मग काही काम करायचं, काही नाही करायचं, परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला भगवंताचा कॅमेरा आपल्यावरती चालू असतो. पोपटगिरी बाबा जिथं असतील तिथून पाहत असतील की मी ज्याला जी जी जबाबदारी दिली ते पार पाडतात का. ज्याप्रमाणे मुलगा शाळेत गेल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट येतो, रिझल्ट आल्यानंतर आपल्याला कळतं तिने वर्षभर काय केलं. तसा हा कार्यक्रम आयोजित करत असताना प्रत्येकाने तनाने, मनाने, धनाने याच्यामध्ये योगदान केलेलं असतं. काही जण पडद्याच्या समोर असतात, काही जण पडद्याच्या पाठीमागे असतात, आणि बऱ्याच वेळेस जे पडद्याच्या समोर असतात त्यांचेच नाव घेतले जातात आणि पाठीमागच्यांचे नाव घेतल्या जात नाही. परंतु नावामध्ये काही ठेवलेलं नाही. ज्याप्रमाणे अभ्यास केला तर पास होणार आहे, काम केलं तर आपल्याला काहीतरी भगवंत देणार आहे. जर भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं तरच आपल्याला भगवंत काहीतरी देणार आहे. ज्याप्रमाणे नदी ज्या ठिकाणावर उगम पावते आणि ज्या ठिकाणी सागराला मिळते, ज्या ठिकाणी उगम पावते ती फक्त थेंबाच्या स्वरूपात असते आणि सागराला जिथे मिळते तिथं विशाल स्वरूपात असते. तशीच या आश्रमाप्रती, बाबाजींप्रती आपली श्रद्धा, विश्वास, भावना असली पाहिजे. आपण घरून निघताना थेंबाप्रमाणे असली पाहिजे आणि आश्रमात आल्यानंतर जशी सागराला मिळते, विशाल होते, जशी आपली गोदावरी नदी आहे, त्र्यंबकेश्वरला उगम पावते आणि राजमहेंद्रीला मिळते. इथं किती आहे, फक्त डोळ्याने आपण एवढ्या स्वरूपात बघतो तिला, किंवा एक बाईचं कुंड आहे वरती ब्रह्मगिरीवरती, आणि राजमहेंद्रीला जर गेलं तर 3 किलोमीटरचं पात्र आहे, ते आपण 3 किलोमीटर बघू शकतो का? नाही. तसंच या आश्रमाप्रती प्रत्येक भक्ताने, प्रत्येक भाविकाने श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून जर कार्य केलं तर असे हे कार्यक्रम सोहळे होत असतात. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन सर्व ग्रामस्थांनी, भक्त मंडळांनी व बाबाजींच्या शिष्य मंडळींनी केलेलं आहे. जर कोणाचे नाव 8 दिवसात घेतले जातील, कुणाचे घेतले नाही जाणार, परंतु भगवंत सगळ्यांची नोंद रजिस्टर मध्ये करणार आहे. आणि फक्त नावाला भुकेलं नसावं तर भावाचा भुकेला असावा. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी बाबांनी जी परंपरा काढलेली आहे, सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ व भक्त मंडळ मोठ्या जोमाने आणि मोठ्या कष्टाने जी बाबांची परंपरा आहे ती पार पडत आहे. त्यांच्या सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण तुम्ही करताय म्हणून आम्ही येऊ शकतो. तुम्ही जर नियोजन आयोजन केलं तर साधू संत या आश्रमात येतील आणि जी बाबांची जी इच्छा आहे ती त्यांच्या स्मृतीला किंवा समाधी मंदिराला चांगलं वाटेल. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण पण आहे, अखंड विना आहे, आणि रोज संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा आहे. कारण कीर्तन 7 ते 9 आहे, तर आपण किती वाजता आलं पाहिजे? 6:30ला तरी आला पाहिजे. आता जे कामावाले ज्यांना गाया धुवायचे आहे, दूध काढायचं आहे, त्यांनी 6:30च्या आत काढा आणि 6:45ला येते. कारण जेणेकरून 7 वाजता महाराज येण्याच्या आधी त्या कीर्तनाचं परिपूर्ण, जसं महिनाभर काम केलं आणि पगाराच्या दिवशी जर घरी राहिले तर पगार भेटेल का? नाही भेटणार. म्हणून कीर्तनाच्या आधी यायचं आणि कीर्तनाच्या शेवट जायचं, तर तुमच्या पत्रात काहीतरी पडणार आहे. नाही तर म्हणजे आहे झालं का चला जेवण करायला, असं करू नका. काहीतरी आपल्या पत्रात पडलं पाहिजे. म्हणून कारण हा देह आपल्याला कुठपर्यंत आहे माहिती का? पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फुटल माहिती का? नाही. म्हणून जेवढा वेळ आपल्याला भगवंताच्या चिंतनामध्ये घालवता येईल, भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालता येईल, आयुष्यभर घरचे काम चालूच आहे, परंतु भगवंताने 8 दिवस आपल्याला योग दिलेला आहे. म्हणून या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती हे अखंड हरिनाम सप्ताह आहे. जेवढं भगवंत आपल्याला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वेळ देण्याची
करायची. आपल्याला जिथं जिथं जबाबदारी जे जे आपल्याला काम दिसल कुणी न सांगता जी जी कामं करता येतील ती प्रत्येकाने करायची आहे अशी सर्वांच्या सद्भावी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सर्व संत वृंद सर्व भक्त मंडळ आले त्याबद्दल आश्रमाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी एक शुभ विवाह दुपारी 12-12:30 वाजता आहे वाटतं किंवा काही कार्यक्रमाचं नियोजन आहे, त्यासाठी प्रत्येकाला जायचं आहे. यानंतर आलेल्या सर्वांचं धन्यवाद देतो. यानंतर पुढचं जे नियोजन आहे पंचपदी ग्रंथाच्या काही 5 ओव्या होती. तत्पूर्वी दीनानाथ महाराज 2 मिनिटं आशीर्वाद देतील, त्यानंतर बाकीचा कार्यक्रम होईल. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, परमपूज्य गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज, परमपूज्य पोपटगिरीजी महाराज की. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानामृतं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं चलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सत्संगानंद घर करुणावणावले भगवंताच्या कृपेनं हा आज ध्वजारोहण आणि मंगलमय कार्यक्रम या ठिकाणी मला आदरणीय गडादादाकडून कळाला. मला माहीतच नव्हतं, तर मी स्वतः आलो असतो, परंतु त्यांच्याकडून कळाला आणि मी होतो अनायास आश्रमात म्हणून इथे आलो. आणि उद्याला जर मी ऋषिकेशला जातो तर या ठिकाणी माझं गुरुस्थान तिकडे असल्यामुळे माझा जास्त काळ तिकडेच जातो आता उत्तर भारतामध्ये. तरी परंतु माझा आणि ब्रह्मलीन पोपटगिरी महाराजांचा अगदी घनिष्ठ संबंध होता हे सगळ्यांना माहिती. कारण तपश्चर्याला बसायच्या अगोदर मी इथं कार्यक्रम केलेले आहे. तपश्चर्याच्या बसायच्या काळात मी तिथं होतो सुरुवातीला, नंतरही मधून मधून एका वेळेला यायचं. आणि शेवटी सुद्धा मी कधी या रस्त्याने गेलं तर त्यांचं दर्शन करायचं आणि गाठ घ्यायचं. असं सरळ साधता असलेलं व्यक्तिमत्व आज व्यापक झालं, विभू झालं. म्हणजे शरीर असताना सीमित कार्य असतं आणि शरीर सोडल्यानंतर त्यांचं कार्य विभू होतं, व्यापक होतं. त्यामुळं सर्वच पाहिजे. कार्यक्रम म्हटला की बुद्धी पाहिजे, पैसा पाहिजे, व्यवस्था पाहिजे, सगळं पाहिजे. पण सर्वात महत्वाचं जे जे कार्यक्रम होतात हे संतांच्या कृपेमुळे. कृपा नसेल तर कोणत्याच कार्यक्रमाला सफलता मिळणार नाही. अतिशय महत्वाचं आहे आपल्या सर्वांवर त्यांच्या समाधिस्थ शक्तीची कृपा आहे. आणि मी बघितले सर्वच कार्यक्रम अगदी भव्य दिव्य होतात. आणि त्याचप्रमाणे सद्गुरु जनार्दन स्वामींचे आशीर्वाद त्यांच्यावर परिपूर्ण होते आणि म्हणूनच त्यांचं तप्त परपर पूर्णतेला गेले. आणि आताही त्यांच्याच द्वारा आपल्यामध्ये कार्य करून राहिले. या ठिकाणी एवढे संत आले. मी पहिलं सर्व व्यासपीठावरच्या संतांचं साष्टांग प्रणाम करतो, दंडवत प्रणाम करतो. कारण महाराज संत संतांना ओढून घेतात. आता इथं ही समाधी शक्ती आहे, ही संतांना इकडे ओढून घेते आणि हे कार्य त्यांच्या कृपेनं होतंय. मी माझी प्रसन्नता व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमामध्ये कोणताही कार्यक्रम असतात महाराजांनी सांगितलं की सर्वांनी याचा लाभ घ्यावा, उपस्थित राहावं आणि आपण करतो त्याप्रमाणे. परंतु माझं मी बघितलं बाबांचा म्हणजे परिवार आणि सर्व मंडळ हे सर्वच्या सर्व या प्रत्येक कार्यामध्ये आणि तनाने मनाने धनाने सक्रिय होऊन. आता मी पुन्हा एकदा मधल्या कार्यक्रमाला आलो होतो, रामायणाचा कार्यक्रम होता त्यावेळेला भोपटी महाराजांचा, त्यावेळेला आलो होतो. तर असं काही निमित्ताने येणं होतं. तरी परंतु मला या स्थानाचा खूप अभिमान. कारण महाराज
बाबांचं जे तप होतं हे प्रदर्शनी नव्हतं. मी बघितलं बाकीचे आता बरेचसे तपस्वी बघितले, पण बाबांनी जे केलं हे खास त्यांच्या जीवनामध्ये एक विलक्षण 12 वर्षाचं पूर्ण करून आणि साधू जीवन जगले आणि आपल्या सर्वांना प्रेरक बनले. तर त्यांच्या यशस्वीचा सर्वांनी लाभ घेऊन आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या कल्याणासाठी आता मार्ग प्रशस्त करायचा आहे. त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद, बाकी सर्व संतांचे आशीर्वाद मिळतात आणि या परिस्थितीचा उपयोग करायचा आहे. उपभोग करता कामा नये, उपयोग करायचा आहे. उपभोग म्हणजे फक्त कार्यक्रमाची स्तुती नाही करायची, आपल्यासाठी काय उपयोग आहे, आपले किती व्यसन सुटली, आपली किती वासना सुटली, आपण पण जे कार्यक्रमाचा उपयोग केला म्हणजे केवळ साजरीकरण होतं कामा नये. तर आपल्या जीवनात बदल जर घडला तर आपण कृतकृत्य होऊ, ज्ञातज्ञातवी होऊ, प्राप्त होऊ, अशी संतांची महानता आहे. तेव्हा आता किती वेळ झाला मला माहिती नाही, परंतु मी शेवटी आलो, जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्व कार्यक्रमात हा शिवरात्रीच्या निमित्तानं जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि असंच जर मला कधी वेळ मिळाला आणि माहीत झालं तर मी अवश्य आपल्या कार्यक्रमांना हजर राहील अशी मी माझी इच्छा करतो. एकदा जय 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 करा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु पोपटगिरी महाराज की, सब संतन की. नमः पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद बाबा. यानंतर पंचपदी होईल आणि त्यानंतर शिवलीला अमृत ग्रंथाचं या ठिकाणी काही ओव्या होतील. त्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. सर्वप्रथम आपण पंचपदी घेऊ.